जय महाराष्ट्र मंडळी. महाराष्ट्राच्या सध्याच्या विधानसभेमध्ये एकूण 288 आमदारापैकी महिला आमदार फक्त 21 आहेत. या आधीच्या 2019च्या विधानसभेत फक्त 24 महिला आमदार निवडून आल्या होत्या. तर 2014 मध्ये 20 तर 2009च्या विधानसभेमध्ये फक्त 11 महिला आमदार होत्या. म्हणजेच महिला आमदारांची आकडेवारी कधीही 8-9% वरती गेलेली नाही. 1960 साली राज्याची स्थापना होऊन 60 वर्ष उलटून गेली तरीही महाराष्ट्र राज्याला आजवर एकही महिला मुख्यमंत्री का मिळत नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे. गेल्या काही दिवसापूर्वी काँग्रेस नेत्या वर्षा गायकवाड यांनी महिला मुख्यमंत्री पदासंदर्भात केलेलं वक्तव्य आणि दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदी आतिशी यांची निवड होणं या दोन्हीही गोष्टी या चर्चेला अधिकच पूरक वातावरण निर्माण करणाऱ्या ठरल्या होत्या. चांदबिबी, अहिल्यादेवी, लक्ष्मीबाई, ताराराणी अशा ज्या थोड्याफार महिला राजकारणात आल्या परंतु त्या एकाकी पडल्या होत्या. त्यांची सत्ता सुखी झाली नाही. त्यांना पुरुषांमधून वाट काढून सत्ता मिळवणं आणि टिकवणं ही जड गेलं. स्वातंत्र्य चळवळीमध्ये गांधींमुळे अनेक महिला समाजकारणाने राजकारणात आल्या, पण स्वातंत्र्यानंतर आणि महाराष्ट्राच्या स्थापनेनंतर आमदारकी आणि खासदारकीमध्ये ज्या प्रमाणात महिला यायला हव्या होत्या त्या महिला आल्या नाहीत. काँग्रेसच्या प्रभाराव, प्रतिभा पाटील, प्रेमला चव्हाण आणि समाजवादी नेत्या मृणाल गोरे या चारही महिला कर्तृत्वान होत्या. त्यांनी नक्कीच उत्तमपणे कारभार करून दाखवला असता. इतर राज्यात महिला या मुख्यमंत्री म्हणून निवडून आलेल्या आहेत. अगदी बिहार राज्यात देखील महिला मुख्यमंत्री झालेल्या आहेत. परंतु महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्यांमध्ये मात्र अजूनही एकही महिला मुख्यमंत्री होण्याची संधी कोणालाही भेटली नाही. तर महाराष्ट्रामध्ये महिला मुख्यमंत्री का बनू शकले नाहीत किंवा का बनत नाहीत, महाराष्ट्रात महिला मुख्यमंत्री बनण्यासाठी कोणती अडचण येते, याबद्दल आज आपण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तर नमस्कार मंडळी, मी पी.के. भांडवलकर सत्ता या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. तर मंडळी, या विषयावर आपण मुद्देसूद बोलूयात. मुद्दा क्रमांक 1, इतर कोणत्याही राज्यात महिला मुख्यमंत्री झालेल्या आहेत. आजवर देशातील विविध राज्यांमध्ये 18 वेळा महिला मुख्यमंत्री झालेल्या आहेत. यामध्ये नुकतंच उदाहरण द्यायचं झालं तर ते म्हणजे दिल्ली येथे भाजप पक्षाकडून रेखा गुप्ता या महिला मुख्यमंत्री झालेल्या आहेत. सुचेता कृपलानी या उत्तर प्रदेश आणि देशातल्या पहिला महिला मुख्यमंत्री झालेल्या होत्या. ऑक्टोबर 1963 पासून मार्च 1967 पर्यंत त्या देशातल्या सगळ्यात मोठ्या राज्याच्या मुख्यमंत्री होत्या. म्हणजे देशात पहिल्या महिला मुख्यमंत्री स्थानापन्न व्हायला स्वातंत्र्याची पहिली 16 वर्ष जावी लागली. या अगोदर देशातील महिला मुख्यमंत्र्यांमध्ये सुचेता कृपलानी उत्तर प्रदेश, नंदिनी सतपथी ओरिसा, शशिकला काकोडकर गोवा, मेहबूबा मुफ्ती जम्मू आणि काश्मीर, सुषमा स्वराज, शीला दीक्षित आतिशी दिल्ली, वसुंधरा राजे राजस्थान, मायावती उत्तर प्रदेश, राबडी देवी बिहार, उमा भारती मध्य प्रदेश, आनंदीबेन पटेल गुजरात, ममता बॅनर्जी पश्चिम बंगाल, जयललिता तामिळनाडू आणि पुन्हा एकदा दिल्ली येथे रेखा गुप्ता यांचा समावेश होतो. तर दिल्ली सारख्या ठिकाणी आता 4थी महिला मुख्यमंत्री बनलेली आहे. दिल्ली हे अजून तरी एकमेव असं राज्य आहे ज्या ठिकाणी महिला मुख्यमंत्री 4थ्यांदा झालेल्या आहेत. महिलांविषयी आदर बाळगणं आणि महिलांना हक्काचा वाटा देणं या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. स्वातंत्र्यानंतर काळातील काँग्रेसच्या राजकारणात महिलांना संघटनेत किंवा सत्तेत हक्काचा हा वाटा कधीही मिळालेला नाही. याला ही पार्श्वभूमी आहे. नेहरूंच्या स्त्री स्वातंत्र्याच्या कल्पना आधुनिक असल्या तरी काँग्रेस पक्षावर त्यांचा फारसा परिणाम झालेला दिसत नाही. काँग्रेसची सत्ता आणि संघटना प्रामुख्याने पुरुष सत्ताकच राहिली. पुढे सर्वच राजकीय पक्षांनी याचंच अनुकरण केलं. सुचेता कृपलानी नंतर तब्बल 9 वर्षांनी 1972 मध्ये नंदिनी सतपथी ओरिसाच्या मुख्यमंत्री झाल्या. तेव्हा इंदिरा गांधींची राजवट होती. एकीकडे इंदिराजींची तुलना दुर्गेशी होत होती तर दुसरीकडे मंत्रिमंडळात एकमेव पुरुष असं त्यांचं वर्णन होत होतं. भारतीय राजकारणातल्या पुरुषांच्या मानसिकतेवर यातून प्रकाश पडतो. इंदिरा गांधींनाही सुरुवातीच्या काही काळात गुंगी गुडिया ठरवून मोडीत काढायचे उद्योग डॉक्टर लोहिया यांनी केलेले होते. अशा परिस्थितीत राजकारणातील महिलांना कसं प्रोत्साहन मिळणार हा प्रश्न होता. ज्या 18 महिला आजवर मुख्यमंत्री झाल्या त्यापैकी बहुतेक जणींच्या डोक्यावर पूर्वजांचा, वडिलांचा किंवा नवऱ्याचा आशीर्वाद होता हे नाकारून चालणार नाही. शशिकला काकोडकर, अनवरा तैमूर, जानकी रामचंद्रन, जयललिता, राबडी देवी, शीला दीक्षित, वसुंधरा राजे, मेहबूबा मुफ्ती यांचं नाव या पंक्तीत घेता येतील. याला अपवाद मायावती, उमा भारती, सुषमा स्वराज आणि ममता बॅनर्जी यांचा आहे.
त्यातही चौकट मोडून ठसा उमटवण्याचा प्रयत्न जयललिता, ममता आणि मायावती यांनी केला. पण एरवी पुरुषी अहंकाराची चौकट अभेद्य राहिली. केरळमध्ये मातृसत्ताक पद्धती असूनही आजवर महिला मुख्यमंत्री झालेल्या नाहीत. सार्वजनिक जीवनात वावरण्याची सवय नसलेल्या राबडे देवी या तब्बल 3 वेळा बिहारच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्या. त्यांच्या या नियुक्तीवर बरीचशी टीकाही झाली. महिलेला अशा प्रकारे मुख्यमंत्रीपद देण्याचं समर्थन कोणालाही करता येणार नाही, परंतु त्यांच्या आडून सर्व बिहारचा कारभार हे लालू प्रसाद यादव हेच चालवत होते. आता पाहूया मुद्दा क्रमांक 2. महाराष्ट्रात महिलांना मुख्यमंत्री बनण्याची संधी का नाही मिळत? महाराष्ट्र राज्य निर्मितीपासूनच इथं काँग्रेसचा प्रभाव राहिलेला आहे. यशवंतराव चव्हाण आणि शरद पवार हे या परिवाराचे दिग्गज नेते. पण या नेत्यांच्या बरोबरीची एकही महिला नेता गेल्या 57 वर्षात राज्यात घडलेली नाही. तसे पाहायला गेले तर प्रेमलताताई चव्हाण, प्रतिभा पाटील किंवा प्रभा राव या पक्षाच्या वरिष्ठ नेत्या म्हणून वावरल्या. पण त्यांच्या स्वतंत्र व्यक्तिमत्वाची ग्वाही पक्ष कार्यकर्तेही देऊ शकणार नाहीत. शरद पवारांनी देशातील सर्व राज्यांच्या अगोदर महाराष्ट्र राज्यात महिला धोरण निश्चित केलं. महिलांना स्थानिक स्वराज्य संस्था आणि पंचायतीत राखीव जागाही दिल्या, पण पक्षात महिलांचं स्थान उंचावण्यात त्यांना यश आल्याचं दिसत नाही. आज त्यांच्या पक्षात सुप्रिया सुळेंना मानाचं स्थान आहे, पण त्या पवारांच्या कन्या नसत्या तर ते त्यांना मिळालं असतं का, हा खरा कळीचा प्रश्न आहे. कारण सर्वच पक्षांमध्ये पुरुष सरंजामशाहीचं थैमान आहे. महिलांना समान संधी देण्याबाबत राज्यातल्या विरोधी पक्षांची ही स्थिती फारशी भूषणावं नाही. शिवसेनेने महिलांचा वापर राडा करण्यासाठी जरूर केला, पण महिलांच्या प्रश्नावर काम करणाऱ्या नेत्यांना मंत्रीपद देताना मात्र काढता पाय घेतला. बाळासाहेब ठाकरेंना तर महिला हक्क वगैरेची फारशी जाणीव असल्याचा कोणताही पुरावा सापडत नाही. भाजप म्हणजेच मातृसंस्था RSS असलेलं आणि त्यांचं याबाबतीत चांगलंच जमतं, कारण स्त्रीला देवीचा दर्जा द्यायचा दोघांचीही तयारी आहे. अशा वेळी महिला पुढे येतील आणि पक्षाचं नेतृत्व करतील ही शक्यताच नाही. महाराष्ट्रात महिला नेत्यांना काही अंशी प्रतिष्ठा मिळाली. डाव्या पक्षात, कम्युनिस्ट पक्षात गोदूताई परुळेकर, अहिल्या रांगणेकर, तारा रेड्डी किंवा समाजवादी पक्षात मृणाल गोरे या आघाडीवर होत्या, पण सत्तेपासून हे पक्ष खूपच दूर होते. त्यामुळे मंत्रिपदाच्या चर्चेत हे नाव येण्याची प्रश्नच उद्भवत नव्हता. 1978 साली पुलोदच्या वेळेला मृणालताईंचं नाव काही काळ चर्चेत होतं, पण ते तेवढ्यापुरतच. डाव्या पक्षातही राष्ट्रीय आणि राज्य पातळीवर सर्वोच्च निर्णय प्रक्रियेत महिलांना अगदी अलीकडपर्यंत स्थान नव्हतं. आता पाहूयात मुद्दा क्रमांक 3. मराठी समाज दुटप्पीपणा करतोय का? पुरोगामी म्हणवणाऱ्या महाराष्ट्रात महिला मुख्यमंत्री झालेली नाही याचं उत्तर नरहर कुरुंदकरांनी देऊन ठेवलेलं आहे. हिंदू समाजाचं विश्लेषण करताना ते म्हणतात की हिंदू समाज दुटप्पी आहे. एकीकडे तो परंपरावादीची तळी उचलतो आणि दुसरीकडे सुधारकांनाही डोक्यावर घेतो. मराठी समाज नेमका असाच आहे. तो सार्वजनिकरित्या सावित्रीबाईंचं गुणगान करेल, पण प्रत्यक्ष व्यवहारात स्त्रीचं स्थान दुय्यम कायम ठेवेल. ज्योतिबा सावित्रीचा समान हक्काचा वारसा इथल्या एकाही समाज घटकाने उचललेला दिसत नाही. ब्राह्मणांनी आगरकर कर्व्यांना झिडकारलं. मराठ्यांनी जिजाऊ ताराराणीशी प्रतारणा केली. मराठा मोर्चामध्ये मुलींना अग्रभागी ठेवून आकर्षक प्रतिमा निर्माण करता येते, समता नाही. याचं पुरुषी सत्तेचं अंधानुकरण बहुजन आणि दलितांनी केलेलं आहे. महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनात आजही महिलांना त्यांच्या हक्काचा वाटा मिळताना दिसत नाही. मुली शिकू लागल्या, पण पुरुषांच्या करड्या नजरेतून त्या सुटलेल्या दिसत नाही. महाराष्ट्रातल्या स्त्री भ्रूण हत्या, हुंडाबळी, अत्याचार आणि आंतरजातीय प्रेम प्रकरणातून होणाऱ्या मुलींच्या हत्या यांची आकडेवारी पाहिली की इथल्या बुरसटलेल्या समाजमनाचं खरं प्रतिबिंब दिसतं. आता पाहूया मुद्दा क्रमांक 4. महिला धोरणाचं काय झालं? 1994 मध्ये महाराष्ट्रात महिला धोरण स्वीकारण्यात आलं. राजकारणात महिलांचा सहभाग वाढावा म्हणून तेव्हापासून महिला राजसत्ता आंदोलन काम करत आहे. महिलांना स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आधी 33% आणि मग त्यानंतर 50% आरक्षण देण्यात आलं. मात्र आजही बऱ्याचशा महिला सरपंच या अंगठा वा सहीपुरत्या वापरल्या जाणाऱ्या डमी सरपंच असतात. हे वास्तव नाकारून चालणार नाही. राज्याने महिला धोरण मंजूर केलं, पण समाजाची मानसिकता काही बदललेली नाही. महिला शिकतायत, पुढे जातायत, स्वतःचं दुय्यम स्थान नाकारतायत, पण पुरुषांना हे पचवणं अवघड जात आहे. राखीव जागांमुळे पुरुषांच्या या असुरक्षिततेत भर पडली. त्याला महिला या आपल्या स्पर्धक वाटू लागलेल्या आहेत. विशेष म्हणजे 24 वर्ष महिला धोरण राबवणाऱ्या महाराष्ट्राने 2024च्या विधानसभा निवडणुकीत फक्त 30 महिलांना उमेदवारी दिली आणि याच वर्षीच्या विधानसभा निवडणुकीत 288 सदस्यांच्या विधानसभेत केवळ 21 महिला आमदार म्हणून निवडून आल्या. विधानसभेतील आजवरची ही महिलांची सर्वोच्च संख्या असंही सावित्रीच्या या भूमीत अभिमानानं सांगितलं जातं.
पुरुषी हुकुमशाहीच्या या वातावरणात महाराष्ट्रात महिला मुख्यमंत्री होणार कसा, झाला तरी टिकणार कसा? जिथे महिला सरपंचाचं जगणं असह्य केलं जातं, तिथं महिला मुख्यमंत्री पुरुषांच्या हातातलं बाहुलं बनण्यापलीकडे काय करू शकणार? महिलांना नावापुरतं डमी म्हणून वापरण्याचा सर्वोच्च राजकीय प्रयोग बिहारमध्ये राबडी देवीच्या रूपानं लालू प्रसाद यादव यांनी यशस्वीपणे राबवल्याची टीका होते. तरी ही वस्तुस्थिती अशी आहे की वडिलांना, पतीला, सासऱ्यांना पक्षानं तिकीट नाकारलं वा त्यांचा मृत्यू झाला की सहानुभूती म्हणून त्यांची मुलगी, पत्नी वा सून यांना उमेदवारी देण्याची प्रघात या महाराष्ट्रात किंवा देशात दिसून येतो. मध्यंतरी महाराष्ट्राच्या महिला मुख्यमंत्री पदाची चर्चा सुरू झाल्यावर रश्मी ठाकरे यांचं नाव अशाच पार्श्वभूमीतून पुढे आलं होतं. तर आजही महाराष्ट्रात महिलांना मुख्यमंत्री बनण्याची इच्छा असून देखील त्या मुख्यमंत्री बनू शकत नाहीत. मग त्या कितीही मोठ्या नेत्यांच्या सून असोत, मुलगी असो. पण जर महाराष्ट्रातील राजकारणी लोकांनी ठरवलं तर एकदा तरी महिला मुख्यमंत्री करू तर होऊ शकते. परंतु महाराष्ट्रातील सरकार हे कधी स्थिर राहत नाही. यामध्ये कायम काही ना काही कायापालट झालेली दिसते किंवा पक्ष फुटलेले दिसतात. तर महिला मुख्यमंत्री बनण्याच्या यादीमध्ये सुप्रिया सुळे, पंकजा मुंडे, प्रणिती शिंदे, वर्षा गायकवाड, रश्मी ठाकरे यांची नावे समोर येतात. तर यामधील सुप्रिया सुळे आणि प्रणिती शिंदे या केंद्रामध्ये काम करतात. परंतु यांनाही महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री बनण्यासाठी स्वतः खूप संघर्ष करावा लागणार आहे. तसंच महाराष्ट्र राज्य हे इतर राज्याच्या दृष्टीने पाहिलं तर आर्थिकदृष्ट्या मोठ्या प्रमाणात उलाढाल करणारं राज्य आहे. तसेच महाराष्ट्र हे राज्य मोठ्या प्रमाणात सक्षम आणि सुशिक्षित देखील आहे. परंतु अशाच महाराष्ट्रामध्ये महिलांना मुख्यमंत्री होता येत नाही, ही मोठी खंत आहे. तर मंडळी, तुम्हाला काय वाटतं, महाराष्ट्रामध्ये कोण पहिले महिला मुख्यमंत्री व्हावं हे आम्हाला कमेंट करून कळवा. आणि अशाच नाविन्यपूर्ण माहितीसाठी सत्ता या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि आवडलं तर शेअर करा. धन्यवाद.